सर, या परिस्थितीमध्ये मराठीचा जो मुद्दा निघतो आणि मुंबईमध्ये मराठी हा अत्यंत कळीचा मुद्दा होतो आणि मग मराठी माणसाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. तुमच्यासाठी ही शेवटची निवडणूक आहे. जर तुम्हाला मुंबईवर ताबा ठेवायचा असेल तर आम्हाला निवडून द्या, आणि जर अदानी अंबानींच्या गळ्यात घशात मुंबई टाकायची नसेल तर आम्हाला निवडून द्या, हा जो प्रचार होतोय आणि तुमच्यावर आरोपही होतोय की तुम्ही अदानींना थेटपणे मैदान खुलं करताय मुंबईचं, याचं काय उत्तर? पहिल्यांदा मराठी माणसाच्या अस्तित्वाची निवडणूक नाही, त्याचं अस्तित्व कोणी मिटवू शकत नाही. छत्रपती शिवरायांनी तयार केलेला हा मराठी माणूस आहे, अटकेपार झेंडे लावणारा मराठी माणूस आहे. त्यामुळे त्याच्यात एवढी क्षमता आहे, या ठिकाणी त्याचंच राज्य राहील. ही ठाकरे बंधूंच्या अस्तित्वाची लढाई आहे, त्यांनी केलेली आहे. त्यांना असं वाटतं की या निवडणुकीत आपण जर जिंकलो नाही तर आपल्या पक्षाचं अस्तित्व संपेल. त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा मनात नाही काढावं की ते म्हणजे मराठी, ते म्हणजे महाराष्ट्र नाही. खूप मोठा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामध्ये खूप मराठी लोक राहतात. मुंबई म्हणजे केवळ ते नाही आहेत, मुंबईत खूप मराठी लोक राहतात. ते सगळे मराठी लोक त्यांच्या आशा आकांक्षा अपेक्षा, आणि म्हणून मी नेहमी सांगतो की तुम्ही बघा, उदाहरणासहित सांगतो की दक्षिण मुंबईतला मराठी माणूस हा अटकेपार का गेला, अटकेपार म्हणजे कुठल्या कुठे तो चालला का गेला, याचं कारण आहे की त्याच्याकरता आपण काही केलं नाही, मोर्चे काढून होत नाही. बीडीडी चाळीचा प्रश्न, 80,000 लोक त्या ठिकाणी राहतात, मराठी माणूस आहे. बीडीडी चाळीचा प्रश्न किती वर्ष चाललेला आहे, का नाही तुम्ही हातामध्ये घेतला? याचं कारण इंटरेस्ट बिल्डरमध्ये होता. इतके वर्ष हा बिल्डर तो बिल्डर. मी एक ठाम निर्णय घेतला की बीडीडी चाळ बिल्डर नाही, म्हाडा तयार करेल. म्हाडातनं आम्ही आराखडा तयार केला, टेंडर काढले, काम सुरू केलं, बिल्डिंग तयार झाल्या, लोकांना चाव्या मिळाल्या. अभ्युदय नगर असेल, पत्राचा, आता पत्राचा याचं काम तर शिवसेनेच्याच लोकांकडे होतं ना. मराठी माणसाची अस्मिता पत्राचा, पत्राचाळीचा इतिहास तुम्ही बघा. संयुक्त महाराष्ट्राच्या पासून तर सगळ्या इतिहासामध्ये तिथली लोक तुम्हाला दिसतील रस्त्यावर. आता या पत्राचाळीतल्या लोकांना रस्त्यावर आणण्याचं काम केलं आम्ही. त्यांना पुन्हा त्यांची घरं दिली, त्यांना रस्त्यावरनं पुन्हा त्यांच्या घरामध्ये नेण्याचं काम आम्ही केलं. त्यामुळे आपण जर बघितलं, अशी मी शेकडो उदाहरणं सांगू शकतो. त्यामुळे मराठी माणसाचा हा सवालच आहे की मराठी माणसाचं नाव घेऊन राजकारण करण्याच्या पलीकडे तुम्ही नेमकं काय केलं हे सांगितलं पाहिजे, तर त्याबद्दल हे काही सांगू शकत नाही.